बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने करतोय। शरद पवारांनी बीडच्या मस्ताजोग गावात सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। दरम्यान हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची देशमुख कुटुंबियांनी मागणी केली आहे। तर देशमुखांच्या मुलांचं शिक्षण बारामतीमध्ये निशुल्क होणार असं आश्वासन शरद पवारांनी देशमुख कुटुंबाला दिलंय। या प्रकरणाच्या खोलामध्ये गेलं पाहिजे, हत्येचा सूत्रधार कोण आहे हे समोर आलं पाहिजे असं पवारांनी म्हटलंय। दहशतीचं वातावरण आहे, पण यातून आपण बाहेर पडा, आपण एकत्र या सगळ्याला तोंड देऊ असं शरद पवारांनी म्हणत ग्रामस्थांना आणि कुटुंबाला धीर दिलाय। सूत्रधार याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले, तो टेलिफोनवर असेल आणखीन कशावर, ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे, त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यावरून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल। एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे, कृपा करा आणि त्या दहशतीच्यातून बाहेर पडा। याला आपण सगळे तोंड देऊ। एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडवू शकत नाही। तर शरद पवारांच्या विधानासंदर्भातली महत्त्वाची बातमी, शरद पवारांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। हत्येचा सूत्रधार कोण हे समोर आलं पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। आपण जे सगळे दाखवतो आहोत ते पोस्टमॉर्टम रिपोर्टचं कव्हर दाखवतो आहोत, पण जी डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर रोग आहे हे तेव्हाच नमूद करून ठेवलेलं आहे, हे मी सांगितलं। तथापि एवढं सगळं झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना, पोलीस स्टेशनमध्ये असताना नाही, जेलमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या फ्रंट पेजवर मल्टिपल इंजुरीज असं लिहिलेलं असल्यामुळेच आपण त्याची न्यायालयीन चौकशी करतो आहोत की ज्या न्यायालयीन चौकशीतनं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। हे लपवण्याचं कुठलंही कारण नाहीये। शरद पवार हे नक्कीच कुठेतरी राजकारण करायसाठी मराठवाड्यात आले। शरद पवार यापूर्वी अनेक अशा घटना घडल्या राज्यामध्ये। शरद पवार मराठवाड्यात अनेक अशा घटना घडत असताना शरद पवारांनी मराठवाड्यात तोंड दाखल नाही। हे खरं तर शरद पवार फक्त मराठा समाजामध्ये असं काही घडलं तरच येण्याचं काम करतात। म्हणजे शरद पवारांना आता फक्त बाकीच्या लोकांच्या मतांची गरज नाही। शरद पवार आता फक्त मराठा समाजाचे नेते झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।